घरी जायचं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज वार आहे सोमवार दिनांक 25 ऑगस्ट आणि आजच्या मिशन आरंभ ऑनलाईन शिष्यवृत्ती तासिकेमध्ये मी ठाकूर सर सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या 8 दिवसापासून मराठी विषय पाहतोय, पण मध्ये ब्रेक झाला. 2 दिवस सरांनी गणित मला वाटतं घेतलं असेल, तर आपले 2 दिवस आहेत, आज आणि उद्या. मराठीसाठी आता शेवटचे 2 दिवस आणि उद्या. आज आपण पुढे बघ वृत्त आपण एकदम वृत्त आपण पाहिजे माणसाच्या वायफाय विद्यार्थी मित्रांनो, काही संकल्पना आपल्याला क्लिअर करायच्या. गद्य म्हणजे काय? व्यक्तीच्या स्वाभाविक बोलण्याला आपण गद्य असं म्हणतो. माणसाचं जे दैनंदिन बोलणं आहे गद्य म्हणतात. पद्य म्हणजे काय? लयबद्ध अशा शब्द रचनेला पद्य असे म्हणतात. पद्य सुरावर तालावर गाता येते. त्यानंतर आपण पाहिलं होतं वृत्त. वृत्त म्हणजे काय? तर वृत्त म्हणजे पद्याच्या विशिष्ट अशा शब्द रचनेला वृत्त असे म्हणतात. बघा, पद्याच्या विशिष्ट अशा शब्द रचनेला. मग कोणती विशिष्ट रचना आहे ती आपण पुढे बघणार आहोत. वृत्त म्हणजे काय पाहिलं. त्यानंतर आपण मात्रा म्हणजे पाहिलं होतं. मात्रा म्हणजे काय? मात्रा म्हणजे कवितेतील जी अक्षर आहेत किंवा एखाद्या अक्षराचा किंवा एखाद्या शब्दाचा उच्चार करण्यासाठी जो कालावधी लागतो त्याला आपण मात्रा म्हटलेला आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वृत्ताचे प्रकार आपण पाहिले. 3 प्रकार पडतात. जसं अलंकाराचे किती प्रकार पडतात? अलंकाराचे 2 प्रकार पडतात. कोणते 2 प्रकार? शब्दालंकार, अर्थालंकार. समासाचे किती प्रकार पडतात? 4 प्रकार पडतात. बघा, मी एक रिव्हिजन घेतोय. समासाचे 4 प्रकार पडतात. कोणते 4 प्रकार पडतात? अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. तसं वृत्ताचे किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. 1 अक्षरगण वृत्त, 2 मात्रा वृत्त आणि 3 अक्षरछंद. अक्षरगण वृत्त म्हणजे कशा? आपण ठरवलं बघा. अक्षरगण वृत्त की ज्यामध्ये बघा कवितेच्या प्रत्येक चरणामध्ये अक्षरांची संख्या सारखी असते, लघुगुरूचा क्रम सारखा असतो, तेव्हा ते अक्षरगण वृत्त असतात. म्हणजे लक्षात घ्या, अक्षरगण वृत्तामध्ये काय असतं की अक्षरगण वृत्तामध्ये प्रत्येक कवितेच्या प्रत्येक चरणामध्ये अक्षरांची संख्या सारखी आणि लघुगुरूचा क्रम सारखा, त्याला अक्षरगण वृत्त असे म्हणतात. मग मात्रा वृत्त कशाला म्हणतात? तर मात्रा वृत्तामध्ये काय असतं की कवितेतल्या प्रत्येक चरणामध्ये अक्षरांची संख्या ही कदाचित मागं पुढे असू शकते, असतेच. पहिल्या चरणात 12 असतात, दुसऱ्या चरणात 13 असतात. म्हणजे अक्षरांची संख्या जरी कमी जास्त असली पण त्या अक्षरांची जी मात्रा आहे त्या मात्रांची संख्या मात्र सारखी असते, म्हणून त्याला मात्रा वृत्त असं म्हणतात. आणि अक्षर छंद मध्ये काय असतं? अक्षर संख्येचं त्याला बंधन असतं. तर अशा प्रकारे वृत्ताचे मुख्य 3 प्रकार पडतात. हे तुमच्या समोर आहे अक्षरगण वृत्त. पुन्हा एकदा लक्षात घ्या. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणे देह माझा पडावा, उपेक्ष नको गुणवंता अनंत
संता रघुनायका मागणे हेची आता. तर या पद्यरचनेत जर पाहिलं तर 4 चरण आहेत. 1 2 चरण म्हणजे ओळ. कवितेचे 4 ओळी आहेत आणि प्रत्येक चरणामध्ये 12 अक्षर आहेत. आपण मोजले की बघा, प्रत्येक चरणात 12 अक्षर आहेत आणि शिवाय प्रत्येक चरणातील लघुगुरूचा क्रम सुद्धा सारखा आहे. हे चिन्ह जे आहे आपण पाहिलं होतं ते लघु चिन्ह आहे आणि हे गुरु चिन्ह आहे, आपण पाहिलं होतं. तर लघुगुरु म्हणजे प्रत्येक चरणातील अक्षर संख्या सारखी असते, त्यांचा लघुगुरु क्रम सारखा असतो, त्याला अक्षर गणवृत्त असे म्हणतात. एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यात जो कालावधी लागतो त्यास मात्रा असे म्हणतात. हे फार महत्वाचं. एक म्हणजे आपल्याला याच्यावरच प्रश्न बनवला जातो. एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यात जो कालावधी लागतो त्यास टिंब असे म्हणतात. मग पर्याय दिले जातात तर मात्रा असे म्हणतात. आता अक्षरात 2च उच्चार आहेत, ऱ्हस्व आणि दीर्घ. सामान्य भाषेत ऱ्हस्व दीर्घ म्हणतो आणि पद्याच्या भाषेत त्याला लघुगुरु असे म्हणतो. हे फार महत्वाचं आहे. ऱ्हस्व स्वरयुक्त अक्षरास बघा, ऱ्हस्व स्वर आणि ऱ्हस्व स्वरयुक्त जे अक्षर आहेत त्यांना लघु अक्षर म्हणतात. आणि लघु अक्षर आणि लघुची मात्रा ही एक समजली जाते आणि ते अर्धचंद्राकृतीने दाखवलं जातं. दीर्घ स्वरयुक्त उच्चारला जाणाऱ्या स्वरास किंवा त्या अक्षरास गुरु असे म्हणतात आणि गुरुची मात्रा 2 धरली जाते आणि ते आडव्या रेषेने दाखवलं जातं. इथं दाखवलं बघा, लघु अक्षराची मात्रा व गुरु अक्षराची, म्हणजे लघु अक्षराची 1 मात्रा आणि गुरु अक्षराच्या 2 मात्रा मोजतात. आणि लघु अक्षर हे अर्धचंद्राकृतीने दाखवलं जातं, तर गुरु अक्षर हे आडव्या छोट्या रेषेने दाखवलं जातं. हे आपण पाहिलं. मी जर फास्ट मध्ये घेतो, पुढे चला. इथं बघा, तुम्हाला परीक्षेत कधी कधी असा प्रश्न विचारला जातो, सुमन या अक्षराची मात्रांची संख्या किती किंवा त्यांचा लघुगुरु क्रम कोणता. म्हणजे लक्षात घ्या, यशोदा य लघु आहे बघा, य लघु, शो गुरु, दा गुरु. हे का गुरु का आहे लक्षात घ्या, कारण याच्यामध्ये काय मिसळलाय, य मध्ये अ मिसळला, य मध्ये अ मिसळला आणि अ हा काय आहे, ऱ्हस्व स्वर आहे. आणि आपल्याला माहिती आहे ऱ्हस्व स्वरयुक्त अक्षराची मात्रा काय असते, 1 असते किंवा त्याला लघु असतो. आणि श कसा तयार झाला, श अधिक ओ म्हणजे शो. आणि हा काय, ओ हा दीर्घ स्वर आहे, दीर्घ असल्यामुळं त्याची मात्रा काय आपण गुरु, म्हणजे ते अक्षर गुरु मानतो आणि त्याची मात्रा गुरु. म्हणजे इथं बघा, लघु गुरु याची मात्रा काय आहे, 1 आहे, याची मात्रा 2 आहे, याची मात्रा 2 आहे, इथं दाखवलंच आहे बघा, आणि याची बेरीज 5 आहे. राधिका गुरु लघु, धी पहिली वेलांटी आहे, ह्रस्व, सु पहिला उकार आहे, ह्रस्व, म न हे ह्रस्व स्वरूप आहे, म्हणून गुरु म्हणजे लघु लघु लघु. 1 1 1 तिघांची बेरीज 1 अधिक 1 अधिक 1 3. मालर मा दीर्घ आहे, आ मिसळला म्हणून गुरु लघु लघु सरला. मीनाक्षी बघा, मीनाक्षी मला दुसरी वेलांटी आहे, नलाकारा ना आहे, शला दुसरी वेलांटी आहे, हे सगळे गुरु आहे कारण दीर्घ स्वरयुक्त आहे. हे फार महत्वाचं आहे. पुढं तोच प्रकार आहे. पुढं आता बघा, हा फार महत्वाचा आहे. लघु गुरु अक्षर कसं समजावं. पुस्तक या शब्दातला लघु गुरु क्रम कसा आहे बघा. तुम्ही म्हणाल प ला पहिला उकार आहे, परंतु हे त्याच्यानंतर हे जोडाक्षर आहे. हे फार महत्वाचं आहे. नियम काय सांगतो, प्रारंभीचे उ हे अक्षर लघु असले तरी स्त हे जोडाक्षर येत असून त्याचा आघात किंवा जोर मागील लघु स्वरावर म्हणजे उ वर येतो, म्हणून उ च्या 2 मात्रा मोजायच्या आहेत, म्हणजे त्याला आपण गुरु म्हणायचं. लक्षात घ्या. आणि मग स्त आणि क
हे काय लघु लघु. आता ज्ञानप्रकाश बघा, हा शब्द बघा, ज्ञानप्रकाश हा शब्द बघा. तुम्ही म्हणाल ज्ञानप्रकाश मध्ये प्र हे जोडाक्षर आहे, पण प्र म्हणजे ज्ञानप्रकाश आपण कसं इथं लिहितो, परत एकदा लक्षात घ्या, इथं लिहितो लक्षात घ्या, ज्ञान प्रकाश याचा लघुगुरु क्रम बघा. ज्ञान प्रकाश याचा लघुगुरु बघा, ज्ञान गुरु, न लघु, प्र लघु, का गुरु, श लघु. प्र हे जरी जोडाक्षर असलं तरी त्याचा आघात हा न वर येत नाही. बघा, प्र हे पुढे म्हणजे जोडाक्षर आहे, न ची मात्रा आपण ही एकच धरली. हे दोन मात्रा आहे, हा एक मात्रा आहे, हा एक मात्रा आहे, हा दोन आहे आणि हा एक आहे. तुम्ही म्हणाल आपण मगाशी वर पाहिलं काय की जोडाक्षराच्या अगोदरचं अक्षर लघु जरी असलं पण आघात येत असेल तर गुरु मानायचंय. आघात येत नसेल इथं कसं झालं, प्र हे जोडाक्षर आलं पण त्याचा आघात मागील अक्षरावर म्हणजे न वर. आपण उच्चारण बघा, ज्ञान प्रकाश, पुस्तक वर हे पडले जोर. आणखी एक उदाहरण सांगू, तसंच सज्ज बघा, सज्ज. आता सवर आघात पडलाय, सगुरु आहे आणि जन लघु लघु, सज्जन म्हणजे आघात पडला म्हणून गुरु. आघात जर पडला नाही तर ते लघु असेल तर लघु, गुरु असेल तर गुरु. जोडाक्षरातील शेवटचा वर्ण बघा, ह्रस्व असेल. आता जोडाक्षरातील शेवटचा वर्ण म्हणजे कोणता, स. हा भास्कर मधला स कसा तयार झाला, स अधिक क अधिक अ. शेवटचा वर्ण हा अ आहे, हे ह्रस्व आहे म्हणून लक्षात घ्या. म्हणून शेवटचा वर्ण हा काय ह्रस्व आहे. म्हणून म्हणजे जोडाक्षरातील शेवटचा वर्ण ह्रस्व असेल तर ते जोडाक्षर ह्रस्व मानावं. म्हणजे भास्कर, इथं बघा 2 मिनिटं, भास्कर भावात आघात पडला, इथं स लघु हे लघु बघा. 2 मिनिटं, ठीक आहे. आता लक्षात घ्या, हे फार महत्वाचा मुद्दा आहे. आता इच्छा, इथं जोडाक्षराच्या अगोदरचं अक्षर लघु आहे पण जोर ई वर पडलाय, इच्छा, इच्छा. आणि छा हे दीर्घ आहे म्हणजे आ मिसळला आहे आणि म्हणून बघा हे कसं तयार झालंय, गुरु गुरु. लघु अक्षरावर अनुस्वार असेल तो मागच झाला किंवा विसर्ग असेल तर त्याची उदाहरणं पुढे आहेत बघा. तर ते गुरु म्हणावं. पुढे बघा, कवितेच्या चरणाच्या शेवटी येणारं लघु अक्षर दीर्घ उच्चारलं जातं म्हणून ते दीर्घ मानावं. लक्षात घ्या. आणि त्याला म्हणजे गुरु, दीर्घ मानावं म्हणजे गुरु. इथं बघा, जगाचा भला थोरला हा पसारा. इथं काय केलं बघा, 3 चे गट केले, 1 2 3 1 2 3 बघा, 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3. आता पुढे काय येणार आहे आपण, हे काय मी काय म्हटलंय, फक्त लघु गुरुक्रम लक्षात ठेवा. लघु गुरुक्रम आणि मात्रा कशा म्हणतात हे लक्षात घ्या. आता जगाचा लघु आहे, गुरु गुरु, लघु गुरु गुरु. गुरु काय आहे, दीर्घ स्वर मिसळला. लघु काय आहे, ह्रस्व स्वर मिसळला. लघु गुरु गुरु, लघु गुरु गुरु. आणि लघुची मात्रा 1, गुरुची मात्रा 2, हे लक्षात घ्या. आता गणचिन्ह लिहिलेत हे काय मी आता सांगत नाही, आपण पुढे बघणार आहोत. चला, आता हे फार महत्वाचं आहे, हे समजून घ्या. गण म्हणजे काय, गण म्हणजे कवितेतील अक्षर मोजण्याचे माप.
गण म्हणजे काय? कवितेतील अक्षर मोजण्याचे माप. मगाशी आपण जे पाहिलं, म्हणजे कवितेची जी चरण असतं, कवितेची जी ओळ आहे, 3-3 अक्षरांचा एक एक गट करून मांडण्याची जी पद्धत आहे त्याला आपण गण पाडणं असं म्हणतो. गण म्हणजे काय? कवितेतील अक्षर मोजण्याचं माप. पुढे दिलं बघा, गण म्हणजे कवितेतील अक्षर मोजण्याचं माप. पद्याच्या चरणातील अक्षरांचा लघुगुरु क्रम मांडून वृत्ताची लक्षणं ठरवताना त्यातील 3-3 अक्षरांचा गट करून तो मांडण्याची पद्धत आहे, यांनाच गण असे म्हणतात. म्हणजे मगाशी जी ओळ मी दाखवलं बघा, मगाची स्लाइड परत एकदा मी दाखवतो. सॉरी, इकडे बघा, हे बघा, जगाचा भला थोरला हा पसारा. इथं बघा, मी आता परत एक पुसून टाकतो माझे. आता बघा, जगाचा भला थोरला हा पसारा. आपण 3-3 अक्षरांचा एक एक गट केलाय, 1 2 3 1 2 3, आणि मग गण मांडले. आता य कशावरून आहे ते हे नंतर बघणार, फक्त लक्षात घ्या. गण म्हणजे काय? गण म्हणजे कवितेतील अक्षर मोजण्याचं माप. कवितेतील अक्षरां म्हणजे कवितेतील जे चरण आहे, 3-3 अक्षरांचा एक एक गट करून मांडण्याची जी पद्धत आहे आणि वृत्ताचं लक्षण ठरवलं जातं, त्यालाच गण असे म्हणतात. मग या 3 अक्षरांच्या गटात काही अक्षर लघु तर काही अक्षर गुरु असतात, आणि म्हणून 3 अक्षरी शब्दांचे लघुगुरु प्रमाणे एकंदर 8 गण पडतात. फार महत्वाचं आहे बघा, गणांचे एकूण किती प्रकार पडतात? 8. कवितेतील चरणातील किंवा कवितेतील जे अक्षर आहे, काही अक्षर लघु 3-3चा गट पाडतो, काही अक्षर लघु काही अक्षर गुरु, आणि म्हणून 3-3 अक्षर शब्द आणि एकंदर 8 गण पडतात. आणि हे 8 गण, इकडे लक्ष द्या, हा शब्द पाठ झाला पाहिजे आपला. यमा तारा जभान सलगा, यमा तारा जभान सलगा, या एका सूत्रात सर्व गणांची लक्षणं एकत्र केली आहेत. यमा तारा जभान सलगा. आता बघा, मी तुम्हाला इथं सांगतो, यमा तारा, इथं आपण लघुगुरु क्रम मांडून टाकू बघा. य म्हणजे काय आहे? लघु. मा म्हणजे गुरु, ता म्हणजे गुरु, रा म्हणजे गुरु, ज म्हणजे लघु, भा म्हणजे गुरु, न म्हणजे लघु, स म्हणजे लघु, ल म्हणजे लघु, गा म्हणजे गुरु. हे बघा, एका सूत्रात यमा तारा जभान सलगा यांचे लघुगुरुक्रम मांडून टाकायचे. लघुगुरुक्रम का कसे मांडायचे आपल्याला सगळ्यांना माहिती. रस्व स्वरित असेल तर लघु, दीर्घ स्वरित. आता लघुगुरुक्रम कसा मांडायचा डिटेल झालंय, पुन्हा मी सांगत नाही. आता तुम्ही बघा, 1 2 3 यातले पहिले 3 अक्षर पकडा. 1 2 3 य माता, हे बघा, य माता 3 अक्षर पकडा. याची कंडिशन कशी बघा, लघु गुरु गुरु. याचा अर्थ काय की हा कोणता गण आहे? याला य गण म्हणतात. बघा, य गण का? म्हणजे याच्यामध्ये आद्य लघु आहे. आद्य लघु म्हणजे पहिला लघु आहे, बाकी दोन्ही गुरु आहे. आता म गण कसा आहे? 1 2 3 म्हणजे माता, माता 3 अक्षर पकडायचे. आता बघा, य माता झालं, मातारा, मातारा, तिन्ही गुरु. तिन्ही गुरु असेल तर समजायचं तो कोणता गण आहे? म गण. पण परीक्षेला असा प्रश्न विचारला जातो कधी कधी. बघा, परीक्षेला असा विचारला जातो, सर्व गुरु, सर्व गुरु आडव्या रेषा असतात, सर्व गुरु हे कोणत्या गणाचे नाव आहे? मग आपल्याला सांगता पाहिजे सर्व गुरु म्हटल्यावर हा कोणता गण आहे? म गण. आद्य लघु कोणत्या गणाचं नाव आहे? आद्य लघु म्हणजे हा य गण आहे. म्हणजे हे सूत्र आपण फार महत्वाचं आहे. आता याची डिटेल पुढच्या स्लाइड मध्ये आहे. बघा, इथं बरोबर सांगितलं मी तुम्हाला, एक स्पष्टीकरण आधी सांगितलं. इथं बघा, य माता म्हणजे इथे मी सूत्र मांडलंय, परत इथे येतो बघा, य मातारा
ज भान सलगा यमातारा जबान सलगा पहिली 3 अक्षर वेगळं बघा यमाता यमाता लघु गुरु गुरु याला आद्य लघु म्हणतात त्याला यगण म्हणतात मातारा मातारा सर्व गुरु मगण लक्षात ठेवायचं सर्व गुरु मगण तिसरे नंतर अक्षर ताराज म्हणजे गुरु गुरु लघु ताराज गुरु गुरु लघु याच्यात अंत्य लघु आहे अंत्य लघु म्हटलं की तगण म्हणजे तगणाची कंडिशन काय आहे गुरु गुरु लघु म्हणजे तगण मध्य लघु राजभा यमाता राजभान इतर भाग पाहिजे तो ठीक आहे राजभा म्हणजे बघा मध्य लघु जभान इथं भ पाहिजे होतं जभान म्हणजे बघा ज लघु मा गुरु भा गुरु आणि न लघु म्हणजे हा कोणता आहे जगण आहे याला म्हटलेलं आहे याला काय म्हटले बघा इथं काय म्हटलेलं आहे मध्य लघु इथं चुकलं लिहिताना बघा इथं काय म्हटलेलं आहे तर इथं मध्य गुरु पाहिजे होतं हे मध्य गुरु पाहिजे होतं हा मानस इथं काय आहे आद्य गुरु हा आहे मध्य गुरु हे आद्य लघु आणि न सल सर्व लघु न सल सर्व लघु आणि सलगा इथं वेगळे घेतले तुम्ही हे बघा सलगा लघु लघु गुरु तर अशा पद्धतीने म्हणजे यमातारा हे 8 गण आहे फक्त या एका सूत्रामध्ये काय आहे सगळे गोवले गेले आहे परत हे फार महत्वाचं 30 लाईन मी परत सांगतो आता याच्यावरून मी स्पष्ट करतो एक कोरपान मी लिहितो बघा इथं परत आपल्याला तुम्हाला 8 गण फार महत्वाचे हे समजून सांगतो का 8 गण ते मगाची स्लाइड जाऊ द्या तुमच्या लक्षात नाही आले तर काही समजले नसेल मी तर सोप्या भाषेत सांगतो बघा यमातारा जभान सलगा यमातारा जभान सलगा या एकाच सूत्रात 8 गण आहे 3 अक्षर पकडा 3 अक्षर पकडा आता यमाता बघा यमाता नंतरचा तिसरा अक्षर पकडा 3 आकडे मातारा नंतर ताराज नंतर बघा राजभा आता नंतर जभान नंतर भानस नंतर नसल नंतर सलगा बघा हे जे पहिलं अक्षर आहे म्हणजे त्या गणाचं नाव आहे यगण हा म गण हा त गण हा र गण हा ज गण हा ब गण हा न गण आणि स गण मग यांचे लघुगुरु क्रम पहा यमाता लघु आता मी कलर बदलतो जरा म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा बघा आता मी कलर बदलला लक्षात येईल तुमच्या सॉरी सरपुसायचं 2 मिनिटं दोन्ही पुसले ठीक आहे असू द्या परत मी एकदा लिहितो हे फार महत्त्वाचं हे समजून घ्या यमाता आणि मातारा बर ठीक आहे आता बघा यगण कसं आहे बघा कंडिशन बघा लघु गुरु गुरु मातारा गुरु 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 ताराज
गुरु गुरु लघु, राजबा गुरु लघु गुरु, जभान लघु गुरु लघु, भानस गुरु लघु लघु, न सल लघु लघु लघु, सलगा लघु लघु गुरु. आता कंडिशन बघा, इथं पहिल्यांदा लघु आहे म्हणून याला आपण म्हणतो आद्य लघु, म्हणजे य गण आहे, याला या गणाचं नाव आहे य गण. या सर्व गुरु आहेत, या गणाचं नाव आहे म गण. अंत्य लघु शेवटी लघु आहे, हा आहे त गण. मध्य लघु हा आहे र गण. मध्य गुरु हा आहे ज गण. आद्य गुरु हा आहे भ गण. सर्व लघु हा आहे न गण आणि अंत्य गुरु हा आहे स गण. बघा हे फक्त लक्षात ठेवा, 8 गणांची नावं या एका सूत्रामध्ये सापडली. यमा तारा जवानस. तुम्ही म्हणाले हे कशाला सांगितलं, हे काय आहे, तर परीक्षेला काय विचारलं जातं, एखाद्या वृत्ताचं लक्षण ठरवायचं आहे. आपल्याला 3च वृत्त आहे, ते पण अक्षरगण वृत्त आहे. वसंत भुजंग प्रयाग, वसंत तिलक आणि मालिनी. मग य य य 4 वेळा य, हे कोणत्या गणाचं लक्षण आहे. मग आपल्याला त्यावेळेस पाहायचंय, त्या वृत्ताची लक्षणं बघायची. मग य म्हणजे काय, तर आद्य लघु, म्हणजे लघु गुरु गुरु अशी कंडिशन जिथं असते तेव्हा असतो य गण. सर्व गुरु असतात तेव्हा असतो म गण. शेवटी लघु आहे आणि पहिले दोन्ही गुरु आहे, म्हणजे त्याला म्हणतात अंत्य लघु, म्हणजे त गुरु त गण. मध्य लघु म्हणजे परीक्षेमध्ये असं विचारलं जातं, सर्व गुरु हे कोणत्या गणाचे नाव आहे. आपल्याला माहिती पाहिजे सर्व गुरु म्हणजे कोणता गण, हा म गण आहे. सर्व लघु बघा सगळे लघु लघु आहे, हा गण कोणता आहे, न गण आहे. मग किंवा परीक्षेला नुसतं लघु गुरुचं क्रम मांडून दिला जातो. परीक्षेला असं सांगितलं जातं, लघु गुरु लघु या गणाचे नाव काय. मग आपल्याला माहिती पाहिजे या गणाचं नाव म्हणजे ज गण आहे. का, कंडिशन काय आहे, मध्य गुरु. आता हे लक्षात ठेवण्यासाठी हे लक्षात ठेवा, याचा लघु गुरु क्रम मांडून ठेवा आणि मग आपण 3 अक्षर पकडा. म्हणजे याचं समजा लघु गुरु गुरु गुरु, लघु गुरु लघु 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 गुरु. आता ही कंडिशन परीक्षेला विचारली, लघु गुरु लघु. मग इथं कंडिशन बघा, लघु गुरु म्हणजे ही कंडिशन आहे, म्हणजे हा कोणता गण आहे, पहिला अक्षर ज. तुम्हाला जर विचारलं सर्व गुरु, मग ही कंडिशन कुठे आहे, 3 सर्व रेषा हे पकडा, यातलं पहिला अक्षर आहे म, म्हणजे सर्व गुरु म्हणजे म गण. किती सोपं आहे ना. म्हणजे पुन्हा एकदा लक्षात घ्या, गण म्हणजे काय, कवितेतील अक्षर मोजण्याचं माप म्हणजे गण. गणाचे किती प्रकार पडतात, 8 प्रकार पडतात. मग ते 8 प्रकार हे आहे, एका सूत्रामध्ये गोळलेले. यमा तारा जवान सरला. मग यमाता तारा, मातारा तारा, ज भान. बघा म्हणजे आपण बघा हे 3 पकडे, यमाता मातारा असं 3 पकडायचे आणि गण पाडून टाकायचे आणि लघु गुरुचा क्रम मांडून टाकायचा. हे महत्वाचं आहे, हे कच्चं काम आपल्याला करावं लागेल. यमा तारा जमाना सर्ग लिहून टाकायचं, पेपर मिळाला का लघु गुरुक्रम मांडून ठेवायचं. जर त्याच्यावर जर प्रश्न आला तर आपल्याला एकदम पटकन उत्तर सापडेल. चला पुढे चला. हेच मगाच आहे, ते जे समजून सांगितलं तेच आहे. हा जरा चार्ट हे होतं म्हणून मी. आता पुढच्या आपण संकल्पनेकडे येणार आहोत. यती म्हणजे काय. यती म्हणजे काय, तर कवितेचे चरण म्हणत असताना आपण मध्येच काही अक्षरानंतर थांबतो. या थांबण्याच्या जागेला किंवा विरामाला यती असे म्हणतात. बघा
कोणतंही कवितेचं चरण म्हणताना मी बघा, बीज अंकुरे अंकुरे इथं थांबलो. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत. म्हणजे कवितेचं चरण म्हणताना आपण मध्येच काही अक्षरानंतर थांबतो. या थांबण्याच्या जागेला यती असे म्हणतात. म्हणजे ज्या क्रमांकाच्या अक्षरानंतर आपण थांबतो त्या क्रमांकाच्या अक्षरावर यती आहे असे म्हणतात. इथं बघा उदाहरण दिलंय, मना सज्जना तू कळेनीची जागे. आता इथं बघा, मना सज्जना तू इथं थांबलोय आपण. मना सज्जना तू इथं तू वर थांबलोय आपण. म्हणजे तो अक्षर किती आहे बघा, 1 2 3 4 5 हे 6व्या नंबरचं अक्षर आहे. म्हणजे 6व्या अक्षरावर यती असं वर्णन केलं जातं. म्हणजे ज्या अक्षरावर आपण थांबतो त्या अक्षराचा क्रमांक म्हणजे यती. म्हणजे कवितेचे चरण म्हणत असताना आपण मध्येच काही अक्षरानंतर थांबतो. त्या थांबण्याच्या जागेला किंवा विराम, विराम म्हणजे विसावा, पॉज आपण घेतो. इंग्लिश मध्ये आपण पॉज घेतो, त्याला यती असे म्हणतात वृत्ताच्या भाषेत. बघा आपण बऱ्याच संकल्पना पाहिल्या. मात्रा म्हणजे काय पाहिलं, गण म्हणजे काय पाहिलं, यती म्हणजे काय हे लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. पुढं आणखी एक संकल्पना आहे यतिभंग. बघा यतिभंग, यती म्हणजे काय पाहिलं. तर यतिभंग म्हणजे काय, तर यतीच्या जागी शब्द पूर्ण व्हावा, तो शक्यतो तोडला जाऊ नये असं आपण समजतो. पण कधी कधी काय होतं, यतीमुळे शब्द तोडला जात असेल तर त्या ठिकाणी यतिभंग हा दोष झाला असं मानलं जातं. म्हणजे कवितेचं चरण हे उदाहरण बघा, बहु असोत सुंदर सवरनुस्वार. संपन्न हा एकत्र शब्द आहे. बहु असोत सुंदर संपन्न की महा राष्ट्र असे ते महाराष्ट्र. प्रिय आमूचा एक महाराष्ट्र देश हा. म्हणजे हा एकत्र शब्द महाराष्ट्र संपन्न. पण संपन्न इथं आपण काय केले, यतीमुळं हा शब्द तोडला गेला. म्हणजे संपन्न आणि महाराष्ट्र हे शब्द तोडावे लागले. म्हणजे यतीच्या जागी शब्द पूर्ण व्हावा अशी अपेक्षा असते, शक्यतो तोडला जाऊ नये. पण कधी कधी काय होतं की तो शब्द तोडला जातो, त्याला यतिभंग असे म्हणतात. म्हणजे यतीमुळं शब्द तोडला जात असेल तर त्या ठिकाणी यतिभंग हा दोष झाला असे मानतात. इथं उदाहरण दिले बघा, बहु असोत सुंदर संपन्न की महाराष्ट्र, प्रिय आमूचा एक महाराष्ट्र देश हा. म्हणजे अशा पद्धतीने, म्हणजे यती म्हणजे काय आपण पाहिलं. यती म्हणजे काय तर कवितेचे चरण म्हणत असताना आपण ठराविक अक्षरानंतर थांबतो किंवा विराम घेतो, तेव्हा त्या थांबण्याच्या जागेला यती असे म्हणतात. आणि यती मुळे जर एखादा कवितेतला शब्द तुटला जात असेल तर त्या ठिकाणी यतिभंग हा दोष झाला असं मानलं जातं. बघा वृत्त हे फक्त पद्यातच होता हे लक्षात घ्या. वृत्त हे पद्यामध्येच असतात, वृत्त प्रकार. तसं अलंकार हा गद्य आणि पद्य दोघांमध्ये अलंकार आहे. गद्य रचनेमध्ये पण आहेत, पद्य रचनेमध्ये पण आहे. पण वृत्त हा फक्त पद्यामध्येच होतो हे लक्षात घ्या. कारण पद्याच्या विशिष्ट अशा शब्द रचनेलाच वृत्त म्हणतात, पद्याच्याच रचनेला. मग म्हणून वृत्ताचे 3 प्रकार काय पडले आपण पाहिले, अक्षरगण वृत्त, मात्रा वृत्त आणि अक्षर छंद. अक्षरगण वृत्त म्हणजे कवितेच्या चरणात अक्षरांची संख्या सारखी असते, लघुगुरूचा क्रम सारखा असतो, तेव्हा अक्षरगण वृत्त. मात्रा वृत्त म्हणजे काय, मात्रांच्या संख्येचं बंधन असतं. म्हणजे अक्षरांचा लघुगुरुक्रम सारखा तिथं नसतो. तिथं कवितेच्या चरणात पहिल्या ओळीत जर 13 अक्षर, दुसऱ्या ओळीत 14 अक्षर, पण दोघांच्या मात्रा मोजल्या
जर मात्रा सारख्या, प्रत्येक ओळीतील मात्रांची बेरीज सारखी असेल तर त्याला समजाती मात्रा वृत्त असे म्हणतात. आणि प्रत्येक चरणातील ओळींच्या मात्रांची संख्या भिन्न असेल तर त्याला विषम जाती मात्रा वृत्त असे म्हणतात. आपल्याला तो भाग नाही पण माहिती असावं. मात्रा वृत्ताचे पुन्हा दोन प्रकार पडतात, समजाती मात्रा वृत्त आणि विषम जाती मात्रा वृत्त. आणि अक्षर छंद तिसरा प्रकार आहे वृत्ताचा, की जिथं अक्षर संख्येचं बंधन असतं. ठीक आहे, यती आणि यतिभंग म्हणजे कळालं तुम्हाला. चला पुढे आपण जाऊ. आता पुढचे आपल्याला 3 महत्वाचे प्रकार त्या ठिकाणी बघणार आहोत. आपल्याला काय बघायचं आहे तर वृत्तांचे प्रकार आपल्याला बघायचे आहेत. आणि आपल्याला जसं अलंकारामध्ये शब्दालंकाराचा एकच प्रकार होता आणि अर्थालंकारामध्ये 2 प्रकार होते, तर इथं आपल्याला वृत्तामध्ये फक्त अक्षर गणवृत्तच बघायचे आहे. 36 प्रकार आहेत वृत्ताचे. आपल्याला 36च्या 36 सिलेबसला नाही, आपल्याला फक्त अक्षर गणवृत्ताचे फक्त 3च प्रकार बघायचे आहेत. भुजंग प्रया, वसंत तिलका आणि मालिनी. प्रत्येक वृत्ताचं लक्षण आहे. लक्षण म्हणजे काय? अक्षर किती असतात, यती कितव्या अक्षरावर असते, गण कोणते पडतात, अशा प्रत्येक वृत्ताचं लक्षण आहे. आणि ती लक्षण आपल्याला काय करावी लागतात, लक्षात ठेवावी लागतात. तर हे फार महत्वाचं आहे की आपल्याला ही जी लक्षणं आहेत ती लक्षणं मात्र पाठ करून घ्यायची. म्हणून उद्याच्या तासाला आपण ती प्रकार बघणारच आहोत. उद्याच्या तासाला आपण वृत्तांचे 3 प्रकार बघणार आहोत आणि प्रत्येक वृत्ताचं लक्षण बघणार आहोत. आणि या वृत्त प्रकरणावर आपल्याला काय काय ऍक्टिव्हिटीज आहेत त्या पण आपण बघणार आहोत. पुन्हा एकदा लक्षात घ्या, आजपर्यंत आपण आतापर्यंत वृत्त प्रकरण काय काय बघितलं एकदा पुन्हा एकदा रिव्हिजन आपण बघणार आहोत. आता उद्याच्या तासाला आपल्याला वृत्ताचे 3 प्रकार आणि त्यानंतर त्याच्यावरती ऍक्टिव्हिटीज आपण बघणार आहोत. तर आता थोडासा वेळ आहे तर आपण काय बघणार आहोत, आतापर्यंत जो भाग पाहिला थोडक्यात बघू. त्याच्या अगोदरचा भाग तुम्हाला कितपत लक्षात येईल तो पण बघणार आहोत. परत एकदा तुमची रिव्हिजन होईल. बोर्डाचा पेपर सेट करताना पुन्हा एकदा सांगतो, हे 3ही प्रकरण फार महत्वाचे आहेत. समास, अलंकार आणि वृत्त. 3ही प्रकरणावर एक एक प्रश्न असतो आणि असतोच. कारण हा जो भाग आहे हा तुम्हाला 5वी 6वीला 7वीला कधीच झालेला नसतो. आणि त्यामुळे हे 3ही प्रकरण ही फार महत्वाची आहे. मग आता आपण परत एकदा थोडक्यात रिव्हिजन घेऊ. समास म्हणजे काय तुम्हाला सांगितलं, शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. आणि समासाचे आपण किती प्रकार पाहिले, 4 प्रकार पाहिले. समासाचे 4 प्रकार पाहिले, अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही. आपल्याला 4ही प्रकार लगेच लक्षात आले पाहिजे. अव्ययभाव समास म्हणजे काय? अव्ययभाव समास म्हणजे की ज्या ठिकाणी ज्या शब्दाचा उपयोग क्रिया विशेषण अव्ययासारखा होतो, शिवाय त्यांना संस्कृत आणि फारसी भाषेतले उपसर्ग लागलेले असतात आणि मराठी शब्दांची द्विरुक्ती होऊन बनलेले शब्द असतात, तो म्हणजे अव्ययभाव समास. पावलो पावली, पदोपदी, जागोजागी, हे सगळे अवयव. आमरण, गैरहजर, बेजबाबदार, बेमालूम, हे सगळे यथाशक्ती म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आ, यथा, प्रति हे संस्कृत उपसर्ग लागलेले आहेत. आणि बे, गैर हे काय आहेत, फारसी उपसर्ग आहे. तर हा अव्ययभाव समास आहे. तत्पुरुष समास पुन्हा एकदा आपण पाहिलं. तत्पुरुष समास म्हणजे काय, आता सामासिक शब्द म्हणजे काय आणि समासाचा विग्रह म्हणजे काय हे आपण पाहिलं. शब्दांच्या एकीकरणाला शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. म्हणजे शब्दांच्या एकत्रीकरणामुळे जो एक जोड शब्द तयार होतो त्याला आपण सामासिक शब्द असे म्हणतात. आणि हा सामासिक शब्द कसा तयार झाला हे आपण सांगण्यासाठी त्याची फोड करून सांगतो. तेव्हा फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला आपण काय म्हणतो, सामासिक विग्रह. विग्रह म्हणजे काय, सामासिक शब्दाचं कमीत कमी शब्दात केलेलं स्पष्टीकरण.
मग तत्पुरुष समासामध्ये काय आहे, आपण प्रकार पाहिले होते विभक्ती तत्पुरुष, म्हणजे समासाचा विग्रह, तत्पुरुष समासाचा विग्रह करताना लक्षात घ्या मध्ये गाळले गेलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय घालावा लागतो. मग त्याचे आपण प्रकार पाहिले होते, उपप्रकार आठवत असतील तर बघा. विभक्ती तत्पुरुष, कर्मधारय समास, आठवतंय का? विभक्ती तत्पुरुष म्हणजे काय? क्रीडांगण, भक्तिवश, भक्तीने वश, क्रीडांगण, क्रीडेसाठी अंग. कर्मधारय समास म्हणजे दोन्ही पद एकाच प्रथम विभक्तीमध्ये असतात. विद्या धन, विद्या हेच धन, नीलकंठ नील घन नील, निळा असा घन. नरसिंह, सिंहासारखा नर, नरसिंह सिंहासारखा नर. म्हणजे इथं दोनही पद जे आहे लक्षात ठेवा, पहिलं पद महत्वाचं अव्ययभाव समास, दुसरं पद महत्वाचं तत्पुरुष समास. दोन्ही पद महत्वाची द्वंद्व समास, आणि दोन्ही पद महत्वाची नसून तिसऱ्या पदाचा पद होतो त्याला आपण म्हणतो बहुव्रीही समास. म्हणजे तत्पुरुष समासाचे विभक्ती तत्पुरुष प्रकार पाहिला, त्यानंतर कर्मधार्य पाहिला, त्यानंतर द्विगु. द्विगु म्हणजे पहिला शब्द संख्यावाचक असतो. पंचवटी 5 वडांचा समुदाय, पंचपाळे 5 पाळ्यांचा समुदाय, चौकोन 4 कोणांचा समुदाय. दशानन, आता दशानन हे उदाहरण कशाचं आहे लक्षात घ्या, हा बहुव्रीही समास आहे. म्हणजे 10 तोंडे, दश म्हणजे 10 तोंडे ज्याला आहे तो बहुव्रीही समास. म्हणजे तो कोण आहे? रावण. म्हणजे आता याच्यात मध्यम पदरूपी सुद्धा आहे, आपण ज्याला म्हणतो मध्यम पदरूपी, म्हणजे डाळ वांगे, डाळ घालून केलेलं वांग. साखर भात, साखर घालून केलेला भात. पुरणपोळी, पुरण घालून तयार केलेली पोळी. हे सगळे तत्पुरुष समासाचे उदाहरण आहेत. म्हणजे तत्पुरुष समासाचे 4 उपप्रकार आहेत, विभक्ती तत्पुरुष, कर्मधार्य, द्विगु आणि मध्यम पदरूपी. द्वंद्व तर फार सोपं आहे, द्वंद्व ओळखायला सोपं आहे. द्वंद्व म्हणजे दोन्ही पद महत्वाचे आहेत. आणि, अथवा, किंवा, व या समुच्चय बोधक उभयांनी अव्ययांनी जोडलेले जातात. त्याच्यामध्ये इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. इतरेतर द्वंद्व म्हणजे काय? आई वडील, आई आणि वडील. स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष, किंवा स्त्री व पुरुष. विट्टी दांडू, विट्टी आणि दांडू. वैकल्पिक म्हणजे हे किंवा ते, 4-5, 4 किंवा 5. सत्यासत्य, सत्य किंवा असत्य. खरे खोटे, खरे किंवा खोटे. वैकल्पिक द्वंद्व. आणि समाहार द्वंद्व म्हणजे काय? म्हणजे सामावून घेतलेले असते. म्हणजे चहा पाणी, चहा पाणी व इतर फराळाचे पदार्थ, याला म्हणतात समाहार द्वंद्व. केर कचरा, केर कचरा व इतर टाकाऊ पदार्थ, इतर टाकाऊ पदार्थ. पानपत्रावळ, भाजी भाकरी, हे सगळे कोणते कशाचे उदाहरण आहेत? हे द्वंद्व समासाचेच उदाहरण आहे. हे तत्पुरुष समास नाही. बहुव्रीही तर फार सोपं आहे. बहुव्रीही म्हणजे काय? ते बहुव्रीही, नीलकंठ, निळा आहे कंठ ज्याचा असे ते, म्हणजे महादेव. म्हणजे दोन्ही पद महत्वाचे नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो. आणि हे जे सामासिक शब्द आहे या तिसऱ्या पदाचं विशेषण असतं. गजानन हे कोणाचं विशेषण आहे? गणपतीचं. तर बघा हे प्रकरण आपण पाहिलं, म्हणजे समास प्रकरणाची तुमची इथं थोडक्यात आवृत्ती घेतली आपण. त्यानंतर दुसरं प्रकरण आपण पाहिलं अलंकार. अलंकार तर फार सोपा आहे. अलंकारामध्ये शब्द चमत्कृत असेल तर शब्द अलंकार, अर्थ चमत्कृत असेल तर अर्थ अलंकार. मग शब्द अलंकारामध्ये एकच प्रकार पाहायचा आहे महत्वाचा, परीक्षेला विचारतो, यमक. यमक ओळखायला फार सोपं आहे. कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षर वेगळ्या अर्थाने येतात तेव्हा यमक अलंकार होतो. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. वा वा वा, पडावा घडावा. किंवा आपली कविता आहे आळशी, किंवा जेवढ्या काही कविता आहेत बऱ्यापैकी कविता ह्या यमक अलंकारामध्ये आपल्याला सापडतात. यमक अलंकारामध्ये बा अणवानी पाय, आळशी कविता पहा. बा अणवानी पायाचा ठसा मातीत उठतो, भाडा वरल्या घामाचा पाना नभाला फुटतो. तो म्हणजे ह्या ठिकाणी यमक अलंकार ओळखायला सोपा आहे. त्यानंतर अर्थालंकारामध्ये 2 प्रकार पाहिले, फार महत्वाचं आहे. उपमा आणि उत्प्रेक्षा. हे साम्यावर आधारित आहे अर्थालंकार. अर्थालंकारामध्ये
आपल्याला बघायचंय उपमा आणि उत्प्रेक्षा. 4 गोष्टी मी शिकवल्या होत्या. उपमेय, उपमान, समान धर्म आणि साम्यवाचक शब्द. उपमेय म्हणजे काय? कवी किंवा लेखक ज्याचं वर्णन करतोय किंवा ज्याची तुलना करावयाची आहे त्याला म्हणतात उपमेय. बघा मी तर इथं फळ्यावर सांगतो तुम्हाला, ज्याची तुलना करावयाची आहे. म्हणजे इथं उदाहरण बघा, सुरेशचे अक्षर. बघा, सुरेशचे अक्षर मोत्यांसारखे सुंदर आहे. आता या ठिकाणी या उदाहरणामध्ये कवी किंवा लेखकाला कोणाचं वर्णन करायचंय? सुरेशच्या अक्षराचं. म्हणजे सुरेशचे अक्षर म्हणजे अक्षर हे याच्यातलं काय आहे? उपमेय. हे काय आहे? उपमेय. ज्याचं वर्णन करायचं आहे किंवा ज्याची तुलना करावयाची आहे. आणि ज्याच्याशी तुलना करावयाची, अक्षराची तुलना कोणाशी करायची आहे? मोत्यांशी. म्हणजे हे जे मोती आहे याला काय म्हणायचंय? उपमान. ह्या 2 गोष्टी समजल्या पाहिजे. ज्याचं वर्णन करायचं आहे, ज्याची तुलना करावयाची आहे आणि ज्याच्याशी करायची आहे. सुरेशच्या अक्षराची तुलना कोणाशी करायची? मोत्यांशी. आता दोघांमधलं साम्य काय आहे? समान धर्म. दोन्ही कसे आहेत? सुंदर. म्हणजे याला म्हणतात साधारण धर्म. आणि साम्यवाचक म्हणजे सारखे, हा साम्यवाचक शब्द आहे. म्हणजे ह्या 4 गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत. उपमेय, उपमान, समान धर्म आणि साम्यवाचक शब्द. मग उपमा अलंकार केव्हा होतो? उपमेय हे उपमानासारखे आहे असं जिथं वर्णन केलेलं असतं तेव्हा उपमा अलंकार होतो. मग ज्यामध्ये सारखे, प्रमाणे, सम, जेवी, सदृश्य, गत, परी हे साम्यवाचक शब्द येतात तेव्हा होतो उपमा अलंकार. बघा, साम्यवाचक शब्द पाठ करून ठेवा. उपमा अलंकारामध्ये साम्यवाचक शब्द पाठ करून टाका. इथं बघा, मोत्यांसारखे हा उपमा अलंकार आहे. अक्षराला कशाची उपमा दिली? मोत्यांची उपमा दिली. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. गत म्हणजे आभाळासारखी म्हणजे उपमा अलंकार आहे. म्हणजे उपमा अलंकार म्हणजे उपमेय हे उपमानासारखे आहे असं जिथं वर्णन आहे तेव्हा कोणता अलंकार? उपमा. आणि उत्प्रेक्षा म्हणजे ओळखायला फार सोपं आहे. उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. उपमेय हे उपमानासारखं नसून उपमेय हे जणू उपमानच आहे असं जिथं वर्णन केलेलं असतं तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार असतो. बघा, उपमेय हे जणू उपमानच आहे. जणू काही गमे, भासे, वाटे की हे साम्यवाचक शब्द आले तर समजून घ्यायचं की तो उत्प्रेक्षा अलंकार आहे. म्हणजे उपमेय हे उपमेय नाहीच, ते उपमानच आहे असं जिथं वर्णन. इथं बघा, उपमामध्ये उपमेय आणि उपमान सारखं आहे. उत्प्रेक्षामध्ये उपमेय हे उपमानच आहे असं जिथं वर्णन असतं. म्हणजे ती गुलाबी उषा म्हणजे बघा, ती गुलाबी उषा जणू म्हणजे उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू. ती गुलाबी उषा नसून परमेश्वराचं प्रेमच आहे जणू. विद्या हे पुरुषास रूपू बरवे की झाकले द्रव्य. म्हणजे विद्या हे असं धन आहे की पुरुषाला शोभून दिसणार. म्हणजे विद्या हे पुरुषास रूपू बरवे की झाकले द्रव्ये. की जणू काही गमे, भासे, वाटे की हे साम्यवाचक शब्द आले तर ओळखून घ्यायचा हा उत्प्रेक्षा अलंकार आहे. म्हणजे बघा, आपण इथं तुम्हाला अलंकाराची सुद्धा 3च अलंकार आहेत. पण ते 3 अलंकार कसे ओळखायचे, त्यांची लक्षणं काय, साम्यवाचक शब्द कोणते, परीक्षेला सेट करताना काही विचारलं जाऊ शकतं. म्हणून प्रकरणाच्या पहिल्या ओळीपासून तर शेवटच्या ओळीपर्यंत आपल्याला सगळे घटक माहिती पाहिजे. प्रकरण आपल्याला नीट आकलन झालेलं पाहिजे. त्याशिवाय आपल्याला प्रश्न, तुम्ही म्हणतात मराठीचा पेपर खूप अवघड असतो, खूप सोपा असतो, पण आपलं आकलन नीट झालेलं नसतं.
त्यासाठी पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की आपलं मराठीचं पुस्तक घ्या, इयत्ता 8वीचं क्रमिक पुस्तक. तुम्ही जे अभ्यास करताय तुम्ही फक्त वरवर बघताय. तसं स्कॉलरशिपच्या मुलं जर तुम्ही असाल तर त्या पुस्तकाकडे कधीही वरवर बघू नका. एक एक शब्द, लेखक, कवी, त्याला मिळालेले पुरस्कार, त्याने लिहिलेले पुस्तक, ते पण लक्षात ठेवा. आपल्याला जे जे काही धडे आहेत, जे जे काही लेखक आहेत, त्यांनी कोणती पुस्तकं लिहिलीत, कोणते कथासंग्रह लिहिले, ते पण बघत चला. इयत्ता 7वीच 8वीच नाही, 7वीचं पुस्तक बघा, 6वीचं बघा, 5वीचं बघा. म्हणजे भाषा विषयाचा अभ्यास करताना आपल्याला 5वी, 6वी, 7वी, 8वी ही मराठीची जी क्रमिक पुस्तकं आहेत, त्याला कोणते कवी आहेत, कोणते लेखक आहेत, कोणती संतवाणी आहे, त्याच्या खाली काय काय व्याकरण दिलंय, हे सगळं बारकाईनं आपण अभ्यासलं पाहिजे. पेपर काढताना याच्या बाहेर पुढे जात नाही. आपण भलत असेल तर काहीतरी वेगळं करत बसतो आणि जे जवळचं तेच करत नाही. शुद्ध अशुद्ध शब्द पुस्तकातलाच असतो, पण आपण कधी बारकाईने पुस्तक शब्द बघितलेलाच नसतो. म्हणून ऍक्टिव्हिटीज जे दिलेल्या आहेत, भाषा अभ्यास असतो बघा, इयत्ता 8वीचं मराठीचं पुस्तक बघा, भाषा अभ्यास, खेळूया शब्दांशी, आपण कधी त्याच्याकडे बघतच नाही. तेच शब्द नीट बघा, संधी प्रकरण बघा, त्यातली उदाहरणं बघा, समास प्रकरण बघा, त्यातली उदाहरणं बघा. हे फार महत्वाचं आहे. म्हणून अभ्यास करताना असा हा बारकाईनं अभ्यास करायचा. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, मग मराठीच्या पुस्तकामध्ये 6वी, 7वीच्या कोणतेही पुस्तक घ्या, त्याच्या मागे शब्दार्थ दिलेत बघा. प्रत्येक प्रकरणावर जे शब्दार्थ आहेत ते नीट बघा, कानामात्रा वेलांटी बघा, त्यांचे अर्थ बघा. कधी कधी समानार्थी शब्द त्यातला विचारला जातो, या अर्थाचा समान अर्थाचा शब्द कोणता, म्हणजे ते ज्याला प्रामाणिकपणे तुम्ही म्हणाला आमचा अभ्यास सगळा झाला, अभ्यास कधी होत नसतो शेवटच्या क्षणापर्यंत. पुन्हा मी आज सांगितलंय तर आजपासून तुम्ही बघा, तिन्ही पुस्तकं आपल्याकडे जे स्कॉलरशिपला मुलं आहेत 5वी, 6वी, 7वी, 8वी, चारही पुस्तकं आपल्या दप्तरात पाहिजे, म्हणजे आपल्या संग्रही पाहिजे. बोर्डाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका आपल्या जवळ पाहिजे आणि मग अभ्यासाला सुरुवात करा. मराठीचा सांगतो मी, बाकी विषय बनवतो मी, मराठी विषय बोलतोय. आणि त्यातले शब्दार्थ बघा, त्यातलं सगळं बघा. आणि मग त्यातलं काही आणलं, एखादा शब्द, त्यातलं एखादं व्याकरण आणलं तर विचारा सरांना. आपल्या पुस्तकातलं एखादं वाक्य असतं आणि विचारलं जातं खालील वाक्यातील विरामचिन्ह, कोणती विरामचिन्ह द्यायचं राहून गेलंय. पुस्तकातलंच वाक्य असतं, पण विरामचिन्ह आपण कधी बारकाईने बघितलंच नाही. स्वल्पविराम आहे का, पूर्णविराम आहे का, तिथं दुहेरी अवतरण चिन्ह आहे का, मनातले उद्गार आहे, कळत नाही. तर हे फार महत्वाचं आहे. तर आपण हे शिकवायचं भाग आमचा आहे, शिकून घेणं. आता ही तिन्ही प्रकरणं शिकवण्यासाठीच आहेत. ह्या तिन्ही प्रकरणं फार महत्वाचे आहेत. समास, वृत्त, अलंकार हे समजण्याचेच भाग आहे. आपण मी वृत्तही तुमचं म्हणजे समासही परत घेतला, तुमचा अलंकारही परत घेतला. आता वृत्ताचा थोडासा भाग राहिलाय, तो उद्यासाठी मी ठेवलाय. म्हणून मी तुम्हाला एक आवृत्ती, एक उजळणी मी तुमची घेतली. उद्याच्या तासाला आपण काय बघणार आहोत, तर वृत्तांचे प्रकार बघणार आहोत. 3 वृत्त, त्यांची लक्षणं आणि त्यांच्यावरती ऍक्टिव्हिटीज. आणि उरलेला जो वेळ असेल, उरलाच वेळ, तर तुमचं मी संधी प्रकरण जे आहे, भरपूर प्रकरण महत्वाचे आहे. संधी प्रकरण आहे, प्रयोग ओळखा आहे. बऱ्याच जणांना प्रयोग ओळखता येत नाही. प्रयोग ओळखण्यासाठी वाक्यातला कर्ता कर्म ओळखता आला पाहिजे. बऱ्याच जणांना कर्ता कर्म, मला थंडी वाजली, बघा हे उदाहरण, मला थंडी वाजली. सांगा बरं या वाक्यातला कर्ता कोण आहे? काही पोरं लिहून टाकतात, मला हा कर्ता आहे. मला कर्ता नाहीच आहे. कर्ता ओळखण्यासाठी, कर्ता आणि कर्म ओळखण्यासाठी पहिल्यांदा क्रियापद ओळखावं लागतं. बघा मी ते उदाहरण तुम्हाला सांगितलं, तिकडे फळ्याकडे लक्ष द्या. मला थंडी वाजली. आता थांबा एक कळालं जरा. मला थंडी वाजली. वाजली हे क्रियापद आहे. या क्रियापदाचा धातू ओळखा. धातू म्हणजे काय? क्रियापदातील प्रत्यय विरहित मूळ शब्दाला, म्हणजे वाज, वाज हा धातू आहे. धातू म्हणजेच त्याला कृदंत असं म्हणतात. क्रियापदातील प्रत्यय विरहित मूळ शब्दाला, पडला धातू पड, खातो धातू खा. मग क्रियापदाला त्यातला धातू ओळखला
आणि नारा, नारी, नारे लिंगानुसार त्याला प्रत्यय लावा आणि कोण आणि कोणी असा प्रश्न विचारा. इथं प्रश्न विचारा बघा, मला थंडी वाजली, वाजणारी कोण? वाजणारी कोण? थंडी. म्हणजे थंडी हे त्या वाक्यातलं काय आहे? कर्ता. बघा, मला थंडी वाजली, वाजणारी कोण? थंडी वाजली, ती थंडी. या वाक्यामध्ये कर्म नाही, हे अकर्मक क्रियापदाचं उदाहरण आहे. अकर्मक क्रियापद, त्याला कर्मच नाही, कर्ता आहे, कर्त्यापासून क्रिया सुरू झाली, कर्त्यावरच संपली. या वाक्यामध्ये कर्ता नाही, सॉरी कर्म नाही. मला थंडी वाजली, म्हणजे हे वाक्य मग कोणत्या प्रयोगाचं आहे? हा प्रयोग कोणता आहे? थंडी वाजली, ती थंडी. मला थंडी वाजली, मला ती थंडी ऐवजी एखादा जर आपण ती ऐवजी एखादा पुल्लिंगी जर शब्द घेतला, उकाडा, तो उकाडा, मला उकाडा पाचला किंवा जाणवला. म्हणजे इथं कर्त्यानुसार क्रियापद बदलतं, म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे. पण या वाक्यामध्ये कर्म नाही, म्हणून हे आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. लक्षात घ्या. तर असं हे महत्वाचं प्रकरण आहे. म्हणजे आपल्याला बघा फार महत्वाचं आहे, कर्ता कर्म ओळखता आलं पाहिजे, तेव्हा आपल्याला प्रयोग ओळखता येईल. संधी प्रकरणामध्ये तुम्हाला वर्णमाला नीट समजली पाहिजे, तर तुम्हाला संधी प्रकरण समजेल. फार महत्वाची प्रकरण आहेत, वर्णमाला, संधी, त्यानंतर प्रयोग ओळखा. काळ क्रियापदांचे अर्थ आपण घेतलेच आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं शब्दांच्या जाती, 8 जाती आहेत, त्याच्यावर काही एखादा प्रश्न विचारला जातो. पण ही बाकीची जी प्रकरणं आहेत प्रत्येकाचा वेटेज ठरलेला आहे. कार्यात्मक व्याकरणावर 11 प्रश्न येणारच, आकलनावर 6 प्रश्न येणारच. शब्दांच्या म्हणजे शब्द संपत्ती जी आहे त्याच्यावर 6 प्रश्न येणारच. समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार, म्हण, अलंकारिक शब्द, शब्द समाबद्दल एक शब्द, शुद्ध अशुद्ध शब्द. म्हणजे आपलं प्रत्येका घटकाचं वेटेज ठरलेलं आहे. त्यानुसार कोणत्या घटकावर किती प्रश्न येणार हे ठरलेलं आहे. त्यानुसार अभ्यास करा, त्यानुसार त्या घटकाला वेळ द्या. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण आपला वेळ झालेला आहे, तर आपण इथं थांबूया. उद्या आपण वृत्त आणि वृत्तांचे प्रकार आपण बघणार आहोत आणि त्याच्यावरची ऍक्टिव्हिटीज घेणार आहोत. तर या ठिकाणी सर्वांना शुभरात्री, धन्यवाद. अभ्यास करा, सांगितलेल्या पद्धतीनुसार अभ्यास चालू ठेवा.